मध्यरात्री 3च्या सुमारास सैफ अली खानवर हा हल्ला झाला। तेव्हा सैफ अली खान हा कुटुंबियांसोबत घरी झोपला होता आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार मध्यरात्री एक चोर सैफच्या घरात घुसला। चोर घरात घुसला आणि त्याने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला। नंतर तो फरार झाला। सध्या पोलीस हल्लेखोराचा कसून शोध घेत आहेत। त्याचवेळी घरातील काही नोकरांना हालचालीमुळे जाग आली आणि चोराला पाहून त्यांनी आरडाओरडा केला। त्यांच्या आवाजाने सैफ हा झोपेतून जागा झाला आणि तो लागलीच खरं तर बाहेर आला। त्याचवेळी चोर पाहून सैफने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा दोघांमध्ये बरीच झटापट झाली असल्याचं देखील कळतंय। त्याच दरम्यान चोराने सैफवर चाकूने हल्ला केलाय। त्यामध्ये सैफ जखमी झालाय। दरम्यान कुटुंबीय आणि घरातील नोकर चाकर यांनी तातडीने सैफला लीलावती रुग्णालयात दाखल केलं। त्याच्यावर सध्या उपचार तिथे सुरू आहेत आणि सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं देखील कळतंय। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी काही माहिती दिलेली आहे। सैफ अली खान आणि चोरामध्ये झटापट झाल्याची माहिती खरी आहे। दोघांमध्ये झालेल्या झटापटीत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा तपास पोलिसांनी सुरू केलेला आहे। आरोपीच्या शोधासाठी आणि अटकेसाठी अनेक पथकं तयार करण्यात आलेली आहेत। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तपास सध्या सुरू करण्यात आलेला आहे आणि घराभोवती लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत। दरम्यान या सैफ अली खानच्या पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान आणि त्याची मुलं सध्या सुरक्षित असल्याची माहिती मिळते। हल्ल्याच्या घटनेबाबत अद्याप कोणतंही अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलेलं नाहीये। प्राथमिक तपासानंतर पोलीस लवकरच या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊ शकतील। तर हा संपूर्ण घटनाक्रम आपण पाहतोय। नेमकं काय घडलं? साधारण मध्यरात्री 3च्या सुमारास एक चोर सैफ अली खानच्या घरात घुसला। त्यावेळी सगळे घरातले सदस्य नोकर चाकर सैफ अली खान सुद्धा झोपेत होते आणि जेव्हा काही हालचालींमुळे आवाज येऊ लागला त्यावेळी घरातले काही नोकर कर्मचारी उठले आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला। तेच ऐकून सैफ अली खान सुद्धा उठला आणि त्याने बाहेर जाऊन पाहिलं तेव्हा त्याला चोर दिसला आणि त्या चोरामध्ये आणि सैफ अली खानमध्ये काही वेळासाठी झटापट झाली असल्याचं कळतंय। याच दरम्यान या चोरट्यानं सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला। सैफच्या हात आणि पाठीवर वार केले। या हल्ल्यामध्ये सैफच्या मानेला जखम झालेली आहे। साधारणतः मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली असल्याचं कळतंय। चोरट्यानं त्याच्या पाठीमध्ये धारदार शस्त्र खूप बसलंय हे देखील कळतंय। लीलावती रुग्णालयामध्ये ऑपरेशन सैफ अली खानवर करण्यात आलेलं आहे आणि हे ऑपरेशन नंतर हे शस्त्र बाहेर काढण्यात आलेलं आहे। सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये काल रात्रीच दाखल करण्यात आलंय। पोलिसांकडून या अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जातोय। मात्र इतकी सुरक्षा असतानाही सैफ अली खानच्या घरात हा नेमका चोर घुसलाच कसा, हा गंभीर प्रश्न वारंवार उपस्थित होतोय। दरम्यान सैफ अली खान याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर आणि त्याची दोन्ही मुलं सध्या सुरक्षित असल्याचं कळतंय। हल्ल्याच्या या घटनेबाबत अद्याप कोणतंही अधिकृत स्टेटमेंट परिवाराकडून किंवा पोलिसांकडून जारी करण्यात आलेलं नाहीये। मात्र सूत्रांनुसार जे काही आपल्याला कळतंय ते प्राथमिक तपासानंतर पोलीस लवकरच या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊ शकतील आणि घराभोवती लावण्यात आलेले सीसीटीव्ही देखील सध्या तपासले जात आहेत आणि या सीसीटीव्हीमध्ये चोर कैद झाला असल्याचं देखील कळतंय। पुन्हा एकदा जाणार आहोत। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। स्नेहा, आतापर्यंतचे काय अपडेट? नक्कीच जो काल रात्री घटना घडलेली आहे सैफ अली खान याच्यावरती अज्ञात घुसखोराकडून जो हल्ला झालेला आहे त्याच अनुषंगाने लीलावती हॉस्पिटलमध्ये सैफ अली खान हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती उपचार जे आहेत ते सुरू आहे। डॉक्टरांकडून सतत हीच माहिती समोर येत आहे की सैफ अली खान याची जी स्थिती आहे ती सध्या स्थिर आहे, परंतु जो घुसखोर आहे त्याने कोणत्या ठिकाणी वार केलेले आहेत हे अद्यापही जी माहिती आहे ती समोर येत नाही आहे। परंतु ही देखील माहिती समोर येते की CCTV कॅमेरामध्ये जो घुसखोर होता, जो चोर होता तो कैद झालेला आहे आणि ज्यावेळी घुसखोरी करण्यात आलेली होती त्याचवेळी सैफ अली खान याचे संपूर्ण कुटुंब जे आहे ते त्यावेळी उपस्थित होतं। हा जो घुसखोर आहे तो तुर्तास तिथून पळालेला होता, त्यामुळे पोलिसांकडून त्याचा शोध जो आहे तो अद्यापही सुरूच आहे। हा घुसखोर चोर नेमका किती वाजता आला होता आणि नेमका कोणत्या अनुषंगाने याने चोरी केली, काय त्याचं प्लॅनिंग होतं याचा देखील तपास पोलिसांकडून सुरू आहे। परंतु अजूनही या चोराचा ठावठिकाणा लागला नाहीये, त्यामुळे पोलीस जो आहे तो या चोराचा तपास करत आहेत। बरं स्नेहा, तुमच्याकडून अपडेट घेतच राहू। तुर्तास आणखी एक अपडेट आपण प्रेक्षकांना देऊयात। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांकडून
निवेदन देण्यात आलेलं आहे, निवेदन जारी करण्यात आलेलं आहे। अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात शिरली, त्यानंतर सैफ आणि त्या अज्ञात व्यक्तीमध्ये बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीनंतर अज्ञात व्यक्तीकडून सैफवर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला असून पोलिसांकडून या अज्ञाताचा शोध घेतला जातोय असं निवेदनात म्हटलेलं आहे। मुंबई पोलिसांकडून हे निवेदन जारी करण्यात आलेलं आहे। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांनी हे निवेदन जारी केलेलं आहे। एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात शिरली, त्यानंतर सैफ अली खान आणि त्या व्यक्तीमध्ये काही काळ बाचाबाची झाली, झटापट झाली आणि या झटापटीनंतर बाचाबाचीनंतर अज्ञात व्यक्तीकडून सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला असून पोलिसांकडून या अज्ञाताचा शोध घेतला जातोय असं पोलिसांनी निवेदनातून स्पष्ट केलेलं आहे। मुंबई पोलिसांनी सैफवरील हल्ल्याबाबत हे निवेदन जारी केलेलं आहे। आपण पाहतो अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि हा चाकू हल्ला सैफच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी करण्यात आलेला आहे। चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या एका अज्ञात चोरट्यानं सैफवर हल्ला केल्याची माहिती मिळते। मुंबई पोलिसांनी देखील या संदर्भातलं एक निवेदन जारी केलेलं आहे। चोरानं सैफच्या हात आणि पाठीवर काही वार केले आणि या हल्ल्यात सैफच्या मानेला जखम झालेली आहे आणि सैफच्या मानेवर साधारण 10 सेंटीमीटरची जखम झाली असल्याचं कळतंय। चोरट्यानं त्याच्या पाठीत देखील धारदार शस्त्र खुपसलं आणि लीलावती रुग्णालयात ऑपरेशन नंतर हे शस्त्र बाहेर काढण्यात आलेलं आहे। दरम्यान सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं बोललं जातंय। पोलिसांकडून या अज्ञात चोरट्याचा सध्या शोध घेतला जातोय। घराभोवती लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा चोरटा हा घुसखोर कैद झाला असल्याची देखील माहिती मिळते। या क्षणाची मोठी घडामोड आपण पाहतोय। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। सैफच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न टाकण्यात आला होता आणि त्या संदर्भात मुंबई पोलिसांनी देखील आता निवेदन जारी केलेलं आहे। अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात शिरली, त्यानंतर सैफ आणि त्या अज्ञात व्यक्तीमध्ये बाचाबाची झाली। बाचाबाचीनंतर त्यांच्यामध्ये झटापट झाली आणि अज्ञात व्यक्तीकडून सैफवर हल्ला करण्यात आला असल्याचं या निवेदनात म्हटलेलं आहे। या हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय। सैफ अली खानवर ऑपरेशन करण्यात आलेलं आहे हे देखील कळतंय, कारण या चोरट्यानं या घुसखोरानं सैफ अली खानच्या पाठीत एक धारदार शस्त्र खुपसलं आणि त्याच पार्श्वभूमीवर लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर हे ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। सैफच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं आहे। सैफच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न करण्यात आलेला असल्याचं याच्यात म्हटलेलं आहे। दरम्यान सैफ अली खानवर ऑपरेशन करण्यात आलंय हे देखील कळतंय। तर सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर आहे। लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान इतकी सुरक्षा असतानाही सैफ अली खानच्या घरात नेमका हा चोर शिरलाच कसा याचाही तपास पोलिसांकडून सध्या करण्यात येतोय। मुंबई पोलिसांनी देखील निवेदन जारी केलेलं आहे। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांकडून हे निवेदन जारी करण्यात आलेलं आहे। अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात शिरली, त्यानंतर सैफ अली खान आणि त्या अज्ञात व्यक्तीमध्ये बाचाबाची झाली। बाचाबाचीनंतर अज्ञात व्यक्तीकडून सैफवर हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला असून पोलिसांकडून या अज्ञाताचा शोध घेतला जातोय। दरम्यान सैफ अली खानची पत्नी अभिनेत्री करीना कपूर आणि त्याची 2 मुलं सध्या सुरक्षित असल्याची देखील माहिती मिळते। हल्ल्याच्या घटनेबाबत अद्याप मुंबई पोलिसांनी हे निवेदन जारी केलेलं आहे आणि त्यामध्ये ही अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात शिरली आणि त्यानंतर सैफ आणि त्या अज्ञात व्यक्तीमध्ये बाचाबाची झाली असल्याचं म्हटलंय। या बाचाबाचीनंतर अज्ञात व्यक्तीनं सैफ अली खानवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झालाय, त्याच्यावर ऑपरेशन देखील करण्यात आलेलं आहे। लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर सध्या उपचार सुरू असल्याचं कळतंय। सैफ अली खान याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची देखील माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे। दरम्यान घराभोवती लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज सध्या तपासले जात आहेत आणि त्यामध्येच एक चोरटा खरं तर कैद झाला असल्याची देखील माहिती मिळते। सैफ अली खानच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी ही धक्कादायक घटना घडलेली आहे। नेमकं काय घडलंय ते देखील आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात। सैफ अली खान याच्या घरात मध्यरात्री साधारण 3च्या सुमारास एक घुसखोर किंवा चोरटा त्याच्या घरात शिरला आणि काही हालचालींमुळे तिकडचे कर्मचारी असतील, नोकरचाकर असतील, त्यांना आवाज आला। त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। त्याचवेळी सैफ अली खान बाहेर आला। सैफ अली खान बाहेर येताच त्या चोरट्यामध्ये त्या घुसखोरासोबत
सैफ अली खानची बाचाबाची झाली आणि झटापट झाली। यामध्येच त्या चोरट्यानं सैफ अली खानवर चाकूनं हल्ला केला, सैफच्या हात आणि पाठीवर वार केला। या हल्ल्यामध्ये सैफच्या मानेला जखम झाली, सैफच्या मानेवर साधारण 10 सेंटीमीटरची जखम झाली असल्याची देखील माहिती मिळते। चोरट्यानं त्याच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसलं अशी देखील माहिती मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर सैफ अली खानवर ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। डॉक्टर डांगे आणि डॉक्टर लीना यांच्याकडून सैफ अली खानवर ऑपरेशन करण्यात येत आहे। सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती देखील डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे। लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर ऑपरेशन करण्यात आलेलं आहे आणि ऑपरेशन नंतर हे शस्त्र बाहेर काढण्यात आलेलं आहे। सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। डॉक्टर डांगे आणि डॉक्टर लीना यांच्याकडून सैफ अली खानवर ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। या क्षणाची मोठी अपडेट आपण पाहतोय। मुंबई पोलिसांनी देखील या संदर्भातलं निवेदन जारी केलेलं आहे। एक घुसखोर, एक चोर सैफ अली खानच्या घरात शिरला आणि त्यानं सैफ अली खानवर हल्ला केलेला आहे। चोरीच्या उद्देशानं खरं तर हा चोर घरात शिरला होता आणि त्यावेळी सैफ अली खान आणि चोरट्यामध्ये झटापट झाली। याच दरम्यान या चोरानं सैफच्या हात आणि पाठीवर वार केलेले आहेत आणि यावेळी सैफच्या मानेला काही जखम झालेली आहे। साधारण 10 सेंटीमीटरची ही जखम झाली असल्याचं कळतंय। दरम्यान सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। ऑपरेशन नंतर हे शस्त्र बाहेर काढण्यात आलंय। डॉक्टर डांगे आणि डॉक्टर लीना यांच्याकडून हे ऑपरेशन करण्यात आलं असल्याचं कळतंय आणि सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे। दरम्यान इतकी सुरक्षा असतानाही सैफ अली खानच्या घरात हा चोर नेमका शिरलाच कसा याचा तपास सध्या पोलिसांकडून घेतला जातोय।